नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पोलिसांच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांचा सांगलीत डल्ला. संजय नगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांचाच फ्लॅट शनिवारी भर दिवसा चोरट्यांनी फोडला. पोलीस अंमलदार आणि निवृत्त शिक्षक यांच्यासह तिघांच्या फ्लॅटमध्ये ही चोरी झाली आहे. तीनही ठिकाणून चोरट्यांनी सुमारे 21 तोळे सोन्यासह लाखो रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. सह्याद्री नगर येथील शिवबाळा दगडे अपार्टमेंटमध्ये महेश रामचंद्र शिंदे यांचा फ्लॅट आहे. ते निवृत्त शिक्षक आहेत. शनिवारी ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी 2 चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा कडिकोंडा उचकटून आत प्रवेश केला. अगदी काही मिनिटातच फ्लॅटमध्ये हात साफ करत पोबारा केला. शिंदे यांच्या घरातून 8 तोळ्याचे दागिने आणि 5,000ची रोकड चोरट्यांनी लंपास केली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर चोरट्यांनी चिंतामणी नगर येथील 2 फ्लॅटवर डल्ला मारला. संजय नगर पोलीस ठाण्याच्या पश्चिमेला मयुरेश रेसिडेन्सी अपार्टमेंट आहे. त्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर संजय नगर पोलीस ठाण्याचे अंमलदार कपिल साळुंखे यांचा फ्लॅट आहे. त्यांच्या फ्लॅटचा कडिकोंडा उचकटून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेल्याने घर बंद असल्याने पाळत ठेवून चोरट्यांनी चोरी केली. त्यानंतर याच अपार्टमेंटमधील 8व्या मजल्यावर नरेंद्र संभाजी खोकडे यांचा फ्लॅट आहे. त्यांच्या फ्लॅटचा कडिकोंडा उचकटून घरातील 7 तोळे दागिने आणि 10,000ची रोकड चोरट्यांनी लंपास केली.